आपले 54 पैकी 44 आमदार पळवले आणि ते पळवण्यात आंबेगावचे आमदारही सहभागी होते. अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरती टीका केली. शरद पवार म्हणाले की मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर जबाबदाऱ्या दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. असं कधी घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर हे आरोप करताच मतदारसंघातलं वारं बदलायला सुरुवात झाली. महायुतीतर्फे ही जागा अजित पवार गटाला तर महाविकास आघाडीतर्फे ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटलेली आहे. आता दिलीपराव वळसे पाटील यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार आहे आणि आंबेगावची जनता यावेळी कोणाला साथ देणार, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारसाठी वित्त आणि नियोजन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. शरद पवार यांचे पीए म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणातले सुरुवातीचे धडे घेतले आणि शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. पण मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीपराव यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं. पण वळसे पाटील हे काही पहिल्यांदा फुटले नव्हते. याआधीही जेव्हा सुरुवातीला बंड झालं होतं त्यावेळी सुद्धा अजित पवार यांच्यासोबत वळसे पाटील यांचं सुद्धा नाव घेतलं जात होतं. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. ज्यावेळी अजित पवार यांच्यासोबत दिलीपराव यांचं नाव घेण्यात येऊ लागलं त्यावेळी कोणाचाही विश्वास बसत नव्हता. वळसे पाटील हे शरद पवारांना सोडून जाऊ शकतात यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण अखेरीस दिलीपराव वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याची खात्री दिली. महाविकास आघाडीतर्फे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. या जागेसाठी ठाकरे गट आग्रही होता, पण अखेरीस शरद पवार यांनी हा मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेतला. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळाली, तर ठाकरे गटाकडून इच्छुक असलेल्या सुरेखा निगोट यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल करत रणांगणात उडी घेतली. सर्वच बाजूने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी सूचना केल्या, पण अखेरीस आपल्या बंडखोरीवर कायम राहत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. आता मात्र दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम आणि सुरेखा निगोट या दोघांचं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते आंबेगावात तळ ठोकून दिलीपराव वळसे पाटील यांचा दांडगा जलसंपर्क आणि त्यांनी लावलेला विकास कामांचा धडाका पाहता त्यांना धूळ चालू शकेल असा उमेदवार शोधण्यात महाविकास आघाडीची पुरती दमछाक झाली. शरद पवार यांच्या मुशीत वाढलेले दिलीपराव यांना मतदारसंघावरती वर्चस्व ठेवण्याचा चांगला अनुभव आहे. ते 2009 पासून आपला गड कायम ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांना अवघड नसणार आहे. पण त्यांना चितपट करण्यासाठी खुद्द वस्ताद मैदानात उतरले. कारण नुकतंच शरद पवार यांनी आंबेगावात भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी निकम यांच्या कार्यकर्त्यांना जिंकण्यासाठी कानमंत्र दिले. आता हा कानमंत्र निकम कितपत अंमलात आणतात हे पाहणं गरजेचं आहे. आणि एकीकडे बंडखोर सुरेखा निगोट यांना शिवसेनेकडून जर मदत झाली तर महाविकास आघाडी एकसंध राहील का याबद्दल प्रश्न आहे. पण निकम आणि निगोट यांच्यात मतविभाजन झालं तर दिलीपराव वळसे पाटील यांना निवडून येण्यात कोणीही रोखू शकत नाही, हे स्पष्ट आहे. पण तुम्हाला काय वाटतं? शेवटी तुम्ही जनता जनार्दन सर्व काही आहात, तुमच्या हातात सर्व आहे. तर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता.